तुमचं सर्वांचं आय प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आज आपण ह्युमरस बोन बघणार आहोत. त्यामध्ये सर्वात अगोदर ह्युमरसला ॲनाटॉमिकल पोझिशनमध्ये होल्ड करण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये सर्वात अगोदर ह्युमरसचं हेड, जे की आपल्याला मीडियली हवं आहे आणि ओलेक्रेनॉन प्रोसेस, जी की आपल्याला पोस्टिरियरी पाहिजे. त्यानंतर ह्युमरस बोन 3 पार्टमध्ये डिव्हाईड होतो. अप्पर एंड, शाफ्ट अँड लोअर एंड. त्यामध्ये सर्वात अगोदर आपण अप्पर एंड पूर्णपणे बघूया. हेड ऑफ ह्युमरस इज आर्टिक्युलेट विथ द ग्लेनॉइड कॅव्हिटी ऑफ द स्कॅप्युला. म्हणजे जे आपल्याला ह्युमरसचं जे हेड आहे ते ग्लेनॉइड कॅव्हिटी ऑफ आर्टिक्युलेट करतं आणि शोल्डर जॉईंट फॉर्म करतं. त्यानंतर हेड जे की ते राऊंड आहे आणि स्मूथ आहे. त्यानंतर अप्पर एंडमध्ये 2 नेक प्रेझेंट असतात. फर्स्ट वन इज द ॲनाटॉमिकल नेक अँड सेकंड वन इज द सर्जिकल नेक. ॲनाटॉमिकल नेक म्हणजे जे सराउंड द हेड आहे हे आपल्याला जे दिसतं आहे त्याला आपण ॲनाटॉमिकल नेक म्हणतो. त्यानंतर सर्जिकल नेक हे अप्पर एंड आणि शाफ्टला डिफरन्शिएट करतं. त्यानंतर अप्पर एंडमध्ये 2 ट्युबरकल प्रेझेंट असतात, ग्रेटर ट्युबरकल आणि लेसर ट्युबरकल. हे जे आपल्याला जे मोठं स्ट्रक्चर दिसतं त्याला ग्रेटर ट्युबरकल म्हणतात, जे की लॅटरल साईडला प्रेझेंट आहे, आणि हे लेसर ट्युबरकल जे की मिडल साईडला प्रेझेंट आहे. त्यानंतर आपण यामध्ये 3 मसलचा ओरिजिन असतो. कुठं? ग्रेटर ट्युबरकलवरती, अप्पर एंडवरती सुप्रास्पायनेटस, मिडल इन्फ्रास्पायनेटस आणि लोअर टेरेस मायनल मसल असतात. लोअरला टेरेस मायनर नावाची मसल्स ही अटॅच असते. त्यानंतर आपण लेसर ट्युबरकल बघू. हे मिडियल साईडला प्रेझेंट असतं आणि यामध्ये फक्त एकाच मसलचा ओरिजिन असतो, ते म्हणजे सबस्कॅप्युलरिस मसल्स. त्यानंतर इंटर ट्युबरकल सर्कस, म्हणजे लेसर ट्युबरकल आणि ग्रेटर ट्युबरकलमधलं हे जे आपल्याला लाईन दिसते त्याला आपण इंटर ट्युबरकल सर्कस म्हणतो. आणि यामध्ये 3 पार्ट पडतात, लॅटरल ग्रूव, फ्लोअर ऑफ द ग्रूव अँड द मीडियल ग्रूव. यामध्ये 3 मसलचा ओरिजिन असतो. लॅटरल ग्रूवरती पेक्टोरॅलिस मेजर, फ्लोअर ऑफ ग्रूवरती लॅटिसमस डॉर्साय आणि मिडल ऑफ द ग्रूवरती टेरेस मेजर. त्यानंतर आपण अप्पर एंड पूर्णपणे बघितला. आता आपण लोअर एंडकडे वळूया. लोअर एंडमध्ये 2 गोंडाईल प्रेझेंट असतात. त्यामध्ये जे मिडल साईडला प्रेझेंट आहे त्याला आपण ट्रॉक्लिया म्हणतो आणि लॅटरल साईडला जे प्रेझेंट आहे त्याला आपण कॅपिट्युलम म्हणतो. यामध्ये ट्रॉक्लिया साईडला अल्ना बोन आर्टिक्युलेट करतो आणि कॅपिट्युलमच्या साईडला रेडियस बोन आर्टिक्युलेट करतात. यामध्ये आपल्याला 3 फोसा प्रेझेंट असतात. फोसा म्हणजे काय असतं? एक डिप्रेशन असतं, म्हणजे एक खोलगट भाग. त्यामध्ये ट्रॉक्लियाच्या अबोव हे जे आपल्याला दिसतंय याला म्हणतात कोरोनाइड फोसा, आणि कॅपिट्युलमच्या वरती हा जो दिसतोय याला म्हणतात रेडियल फोसा. त्यानंतर तिसरा फोसा म्हणजे ओलेक्रेनॉन फोसा, जो की आपल्या बोनच्या पोस्टिरियर साईडला प्रेझेंट असतो. यानंतर कोरोनाइड फोसाच्या इथं कोरोनाइड प्रोसेस ऑफ अल्ना आर्टिक्युलेट करते आणि ओलेक्रेनॉन फोसाच्या इथे ओलेक्रेनॉन प्रोसेस ऑफ अल्ना आर्टिक्युलेट करते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कोंडाईलच्या वरती हे स्ट्रक्चर दिसतात, त्याला आपण इपिकोंडाईल म्हणतो. हे जे स्ट्रक्चर आहे हे मिडल साईडला आहे म्हणून मिडल इपिकोंडाईल, आणि इथले जे स्ट्रक्चर आहे ते लॅटरल साईडला प्रेझेंट आहे म्हणून लॅटरल इपिकोंडाईल. मिडल इपिकोंडाईलला फ्लेक्झर मसल्सचा ओरिजिन असतो आणि लॅटरलला एक्सटेन्शन मसल्सचा फोरआर्मचा ओरिजिन असतो. आणि त्यानंतर आपण शाफ्ट बघूया. शाफ्टमध्ये 2 पार्ट पडतात, अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट. जो अप्पर पार्ट आहे तो आपल्याला सिलेंड्रिकल असतो आणि लोअर पार्ट आहे हा ट्रायअँग्युलर असतो. त्यामध्ये 3 बॉर्डर प्रेझेंट असतात. आता हे बघा, हे जे ट्रायअँग्युलर आहे यामध्ये आपल्याला ही जी लाईन दिसते ती म्हणजे अँटेरियर बॉर्डर, आणि मिडल साईडला जो प्रेझेंट आहे ती म्हणजे मिडल बॉर्डर. त्यानंतर लॅटरल साईडला जी प्रेझेंट आहे तिला म्हणतात लॅटरल बॉर्डर. आता आपण सरफेस बघूया. सरफेस म्हणजे अँटेरो लॅटरल सरफेस, म्हणजे ही लॅटरल साईड, आणि हा अँटेरियर सरफेस म्हणजे ही झाली अँटेरो लॅटरल सरफेस. त्यानंतर अँटेरियर साईड आणि मिडल साईड हा झाला अँटेरियो मिडल सरफेस. त्यानंतर ही जी मागची साईड आहे ही झाली पोस्टेरियर सरफेस. त्यानंतर आपण आता मसल्स बघूया. अँटेरो लॅटरल साईडला हे जे आपल्याला व्ही शेप डेल्टॉइड ट्युब्रोसिटी दिसते, इथे डेल्टॉइड मसलचं इन्सर्शन असतं. त्यानंतर अँटेरो लॅटरल आणि अँटेरो मिडल साईडला ब्रॅकियालिस मसल्स प्रेझेंट असतात. त्यानंतर आपल्याला पोस्टेरियर साईडला रेडियल ग्रूव जो दिसतोय तिथे रेडियल नर्व पास होत असते. आपण ह्युमरसचं अप्पर एंड, शाफ्ट आणि लोअर एंड पूर्णपणे बघितलं. त्यानंतर आपण आता याचे क्लिनिकल ॲस्पेक्ट बघू. तर क्लिनिकल ॲस्पेक्ट बघण्या अगोदर यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला 3 नर्व माहीत असणं गरजेचे आहे. त्या म्हणजे पहिली म्हणजे ॲक्झिलरी नर्व, रेडियल नर्व अँड अल्नार नर्व. त्यामध्ये
सर्जिकल नेकच्या अराउंड जी नर्व प्रेझेंट असते तिला ॲक्झिलरी नर्व असे म्हणतात. आणि ॲक्झिलरी नर्व ही डेल्टॉइड मसल्सला सप्लाय करते. आणि जेव्हा आपली ॲक्झिलरी नर्व डॅमेज होती तेव्हा जे डेल्टॉइड मसल्सला सप्लाय जात नाही आणि त्यामुळे डेल्टॉइड मसल्स ही पॅरेलाइज होती. त्यानंतर रेडियल नर्व, जी की आपल्याला इथे रेडियल ग्रूच्या तिथे प्रेझेंट असते आणि त्यामुळे शाफ्टमध्ये फ्रॅक्चर येतो. त्यानंतर अल्नार नर्व. अल्नार नर्व ही मिडल इपिकोंडाईलच्या साईडने पास होती आणि त्यानंतर अल्नार नर्व बिहाइंड द मिडल इपिकोंडाईल, मिडल इपिकोंडाईच्या बॅक साईडने जी जाते तिला अल्नार नर्व म्हणतात. जेव्हा यामध्ये डॅमेज येतो तेव्हा अल्नार नर्वसुद्धा डॅमेज होते. त्यानंतर कॉमन साईट ऑफ फ्रॅक्चर हे सर्जिकल नेक आहे आणि शाफ्ट आहे. त्यानंतर हेड ऑफ ह्युमरस इज कॉमनली डिस्लोकेट इन्फिरियरली. त्यानंतर सुप्राकोंडाईल रिजन, म्हणजे हे कोंडाईल झाले आणि हा जो वरचा रिजन आहे याला आपण सुप्राकोंडाईल रिजन म्हणतो. आणि इथं मिडल नर्व पास होत असते आणि हे आपल्याला कॉमन मिडल आणि यंग एजमध्ये दिसून येतं. आणि त्यामुळे ब्रॅकियल आर्टरीजसुद्धा डॅमेज होती. यानंतर कोंडाईलच्या वरती हे जे स्ट्रक्चर दिसतं याला आपण सुप्राकोंडाईल रिजन म्हणतो. इथे मिडियल नर्व पास होती आणि हे आपल्याला कॉमनली मिडल एज आणि यंग एजमध्ये दिसून येतं. आणि इथे ब्रेकियल आर्टरीजसुद्धा डॅमेज होती. ह्युमरस हा एलेक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू फार महत्त्वाचा आहे. त्यामध्ये आपण 8 मार्कासाठी तर आता मॉडर्न पोर्शन कव्हर केला, तर यामध्ये आपल्याला आयुर्वेद पोर्शनसुद्धा लिहायचा असतो. त्यामध्ये सुरुवातीला याचं नाव प्रगंडा अस्ती, स्थान, शाखा प्रदेशी आणि प्रकार नलका अस्ती म्हणून लिहायचा.